उसंती घेतलेल्या पावसाने पुन्हा आता ठाण्यामध्ये हजेरी लावली आहे। मोठ्या प्रमाणात आता पाऊस कोसळताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय। ठाण्यामध्ये आता जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे। पाहायला गेलं तर महामार्गावरती जे वाहनं आहेत ते आता त्यांचा वेग देखील मंदावलेला आहे। त्यामुळे संपूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे। संपूर्ण काळोख या ठिकाणी ठाण्यामध्ये पडताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर काल पण देखील रात्री मध्यरात्री देखील पाऊस कोसळला होता। काही सखोल भागात देखील पाणी साचलं होतं। त्यामुळे आता पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पुन्हा आता सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। हवामान खात्याने वर्तवल्यानुसार आज आणि उद्या देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती। त्याप्रमाणे पावसाने आता हजेरी लावलेली आहे। पाहायला गेलं तर आता पूर्णतः ठाण्यातील जे रस्ते आहेत ते पूर्ण जलमय झालेले आहेत। त्यामुळे पाहायला तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आता वर्तवलेली आहे। त्याप्रमाणे पाऊस पडत आहे। पाहायला गेलं तर मध्य रेल्वेवरती अजूनही देखील कुठल्याही प्रकारचा परिणाम या पावसाचा झालेला नाही। मात्र जसा पाऊसाचा जोर वाढेल तसं पाणी साचण्याची शक्यता सखोल भागात वर्तवली जाते। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेकडून देखील सक्षम पंप अनेक ठिकाणी बसवण्यात आले आहेत। त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही या पद्धतीची काळजी ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आता बरसताना आपल्याला ठाणे शहरात पाहायला मिळतोय। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरात, TV9 मराठी, ठाणे।